रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जनो नमस्कार. आज 13-14 दिवस झाले संत समागम या व्यासपीठाच्या माध्यमातून समर्थ वाङ्मयाचा अभ्यास, समर्थ वाङ्मयावर काही चिंतन आपण करतो आहोत. समर्थ वाङ्मयाची प्रस्थानत्रयी हा आपण विषय घेतलेला आहे. मनाच्या श्लोकांची रचना काय आहे, मनाच्या श्लोकांमध्ये कर्म, उपासना, ज्ञान आणि मोक्ष हे आपण पाहिलं. समर्थांच्या दासबोधाचा अभ्यास आपण करतो आहोत. आपण जो अभ्यास करतो आहोत हा अभ्यास थोडा चिकित्सक बुद्धीचा आहे. समर्थांना अशीच अपेक्षा आहे, त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्याच्या पाठीमागे आपल्या भक्तांनी डोळसपणे अभ्यास करावा असं समर्थांना वाटतं. आणि समर्थांनी आत्यंतिक प्रेमाने शिष्याची तळमळ पाहून त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती कशी होईल यासाठी म्हणून दासबोध सांगितलेला आहे. पण मग दासबोधामध्ये एवढंच आहे का? जुना दासबोध 21 समासांचा, त्यामध्ये प्रामुख्याने या विषयावर भर दिलेला आहे. निर्गुणाची उपासना. 21 समासी जुना दासबोध जो आहे त्याचं लिखाण समर्थांनी टाकळीला केलेलं आहे. तपस साधनेच्या दुसऱ्या किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये. पण भारताची परिक्रमा केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या माणसाला 2 वेळ काय 1 वेळ खाण्याची शुद्ध नाहीये, त्याला परमार्थ सांगून काय उपयोग? त्याला अगोदर पोटभर अन्न तर मिळालं पाहिजे. आणि प्रापंचिकाला डोळ्यासमोर ठेवून सांगितलेला दासबोध म्हणजे आत्ता जो आपण अभ्यास करतो आहोत तो 200 समासी दासबोध आहे. आपण काल
5व्या दशकामध्ये पहिला समास पाहिला, गुरु निश्चय. गुरु किती प्रकारचे आहेत? मनामध्ये गुरु करायचा आहे, सद्गुरूंची कृपा झाली पाहिजे. त्यांच्या कृपेशिवाय मला परमार्थामध्ये माझी वाटचाल होणार नाही, हे एकदा लक्षात आल्यानंतर पुढचा जो समास आहे तो गुरु लक्षण. दशक 5वा, समास 2. तो काल आपण पाहिला. समर्थ म्हणतात की करामती दाखविती तेही गुरु गुरु म्हणिजेती. परंतु असे गुरु जे आहेत तर ते काही आपल्याला सद्गुरू म्हणून प्राप्त होत नाहीत, किंवा त्यांच्यामध्ये सद्गुरूंची पात्रता नसते. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात सांगितल्याप्रमाणे डाळ तांदूळाची विद्या देणारे हे सगळे गुरु आहेत. त्यामध्ये आई आहे, वडील आहे, शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक आहेत, नोकरी करत असताना आपले अधिकारी आहेत, समाज आहे, निसर्ग आहे. ही सगळी मंडळी जी आहेत, हे सगळे जे गुरूंचे प्रकार आहेत, समर्थ म्हणतात की यातला कुणीही आत्मज्ञान देऊ शकत नाही. आणि त्यानंतर मग आपण वळलो ते शिष्य लक्षण. दशक 5वा, समास 3. सज्जनाहो, समर्थांची प्रतिभा एवढी संपन्न झाली आहे या समासामध्ये, त्यांची तळमळ एवढी आहे. माझ्या शिष्याला नश्वर मिथ्या माईक असलेल्या दृश्यातून बाहेर काढून त्याला स्वस्वरूपाला जाण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्याकडे वळवण्यासाठी समर्थांनी 104 श्लोकांची रचना केलेली आहे. मी काल म्हणालो त्याप्रमाणे ग्रंथराज दासबोध हा 200 समासांचा आहे, पण त्यामध्ये हा एकच समास असा आहे, सगळ्यात मोठा समास आहे, 104 ओव्यांचा. कारण शिष्याला खूप समजावून सांगावं लागलंय. समर्थांना असं वाटलंय की आपण कुठलीही गोष्ट कुठे उणे पडू नये, की जेणेकरून माझा शिष्य मागे पडेल. कसल्याही परिस्थितीत त्यांनी मोक्षाकडे जायलाच पाहिजे, आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायलाच पाहिजे. म्हणून समर्थांनी 104 ओव्या या शिष्य लक्षण समासामध्ये सांगितल्या. आता जेव्हा मी असं म्हणतो की 104 ओव्यांचा सगळ्यात मोठा समास हा आहे, आपल्यापैकी काही जणांना असंही वाटलं असेल की जर हा सगळ्यात मोठा समास 200 समासातल्या दासबोधामध्ये आहे, तर मग सगळ्यात लहान समास कोणता आहे? मनात प्रश्न पडणं हे योग्य आहे, स्वाभाविक आहे. मुळात दासबोध हाच गुरु शिष्यांचा संवाद आहे. शिष्यांच्या मनात प्रश्न यावेत, गुरुंनी त्यांना उत्तर द्यावीत. लोकांनी प्रश्न विचारावेत. समर्थ बसलेले आहेत गावाच्या बाहेर एखाद्या गुहेमध्ये, 5-25 लोकांनी संध्याकाळी जावं, सांगावं, म्हणावं, स्वामी काही सत्संग तर होऊ द्या, काहीतरी आम्हाला 2 शब्द ऐकू द्या. समर्थांनी काही विषय मांडावा, तिथं लोकांनी प्रश्न विचारावेत. किंवा लोकांनी प्रश्न घेऊनच समर्थांकडे जावं की काय करावं आता तुम्ही आम्हाला सांगा. परचक्र आलं, माझ्या पोरीला नेलं, कुणी म्हणतं माझ्या बायकोला नेलं, काय करावं आम्ही? समर्थ अशा लोकांना म्हणतात, अरे असं थकून चालेल का? हताश होऊन चालेल का? बायकोचं अपहरण करून नेलं रावणाने, म्हणून राम असा हताश झाला का? जे नर नव्हते, जे वानर होते, अशा वानरांना सोबत घेऊन
लंकेवर आक्रमण केलं रामाने आणि आपल्या सीतेला सोडवून आणलं. सीतेला सोडवून आणणं हा साईड इफेक्ट आहे, परिणाम आहे. हेतू काय? सज्जनो, आपण रामायण आत्ता नुकतंच पाहिलं. रामाच्या जन्माच्या अगोदरपासून एक योजना लावलेली आहे ऋषीमुनींनी. अत्याचारी राक्षसांचा, रावणाचा बिमोड करणे हा हेतू आहे. त्याचा परिणाम बाकीच आहे. मग 14 वर्ष वनवासात जावं लागणं, सीतेचं अपहरण होणं, हे सगळे परिणाम आहेत. हेतू काय? दुष्ट शक्तींचा संहार. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. जे दुष्ट लोक आहेत त्यांचा नाश करणं, हेच देवाचं काम आहे. समर्थांनी, मी तुम्हाला असं म्हणत होतो की 104 ओव्यांचा शिष्य लक्षणाचा समास समर्थांनी शिष्याला परिपक्व करण्यासाठी मोठ्या तळमळीनं, समर्थांची प्रतिभा या समासामध्ये खूप खुललेली आहे, बहरलेली आहे. समर्थांचा दासबोधामध्ये एक सगळ्यात लहान समास आहे. अभ्यासकांनी या गोष्टींकडे विचारपूर्वक पाहिलं पाहिजे. शिष्याची तळमळ बघून किंवा शिष्याला खूप गोष्टी सांगायच्या आहेत म्हणून 104 ओव्या वेचाव्या लागल्या. सगळ्यात छोटा समास कुठला आहे? दासबोधातल्या 200 समासांपैकी सगळ्यात लहान समास आहे महंत लक्षण. केवळ 19 ओव्या. का? जो महंत आहे त्याला काही फारसं सांगावं लागतं का? तो परिपूर्ण आहे, त्याला सांगायची काहीच गरज नाही. तर म्हणजे ताक ओळखतो तो तयार आहे, त्याला फक्त संकेत करायचा आहे. नुसत्या संकेतावर काम भागतं. म्हणून महंत लक्षण हा समास केवळ 19 ओव्यांचा सगळ्यात लहान समास आहे दासबोधामध्ये 200 समासांपैकी. समर्थांनी हा जो शिष्य लक्षण समास, दशक 5वा समास 3 तो सांगितलाय. या शिष्याला, कारण तो भौतिक विश्वामध्ये रममाण आहे. समर्थांचा शिष्य कसा आहे? तो प्रपंचात लिप्त आहे. आता यातून काढून नवीन विश्व त्याला तिकडे न्यायचंय आणि त्या नवीन विश्वात नुसतं न्यायचं नाहीये, तर त्याला तिथं परमोच्च अवस्था मिळवून द्यायची आहे. म्हणून समर्थांनी शिष्य लक्षण समासामध्ये अशा शिष्याला खूप समजावून सांगितलं. समर्थ असं म्हणतात, काखे घेऊन या दारा, म्हणे मज संन्यासी करा, तैसा विषयी सैरा वैरा, ज्ञान बडबडी श्रीराम. असा शिष्य नकोय. ज्ञान तर पोपटपंची सारखा बोलतोय, पोपटासारखा, पण त्याचं मन कुठे आहे गुंतलेलं? प्रपंचात आहे. काखे घेऊन या दारा.
खूप लोक असतात असे. आम्ही त्यांना म्हणतो काखेमध्ये घेऊन निघाले. काखे घेऊन या दारा म्हणजे बायको. तिच्याशिवाय काही होत नाही, पान हलत नाही बिचाऱ्याचं. मी तुम्हाला मध्यंतरी सांगितलं, परमपूजनीय आप्पांनी सांगितलेला हा किस्सा आहे एका प्रवचनात. म्हणाले, मित्र खूप दिवस म्हणत होता की मला यायचं हिमालयामध्ये, म्हणून तो सोबत आला. त्या उत्तर काशीला काही दिवस थांबायचं मग पुढे जायचं. त्या उत्तर काशीच्या 4-5 दिवसातच, म्हणजे हे 2-3 दिवसाचा प्रवास झाला आणि त्या तिथले 4-5 दिवस काय, हिमालय तर लांबच राहिला, अजून तर साधना व्हायचीच आहे, तपाचरणाला सुरुवात करायची आहे. तर हा सारखा सारखा सकाळ दुपार संध्याकाळ नाव घ्यायला लागला. चहा केला, आमची बायको काय चहा करते म्हणे. दुपारची भाजी केली, आमची बायको काय भाजी करते म्हणाले. असे पदार्थांवरून कशावरून सारखं बायकोचं स्मरण. समर्थ म्हणतात, काखे घेऊन या दारा म्हणे म्हणजे संन्यासी करा. कसा संन्यास मिळेल? संन्यास या शब्दाचा अर्थ काय? संन्यास या शब्दाचा अर्थ आहे षडन्यासी. 6 विकारांपासून जो बाजूला गेलेला आहे तो संन्यासी आहे. मग तो अरण्यामध्ये गेला काय, हिमालयामध्ये गेला काय, जंगलामध्ये गेला काय, आणि घरात राहिला काय? 6 विकारांपासून ज्यांनी आपल्याला अलिप्त केलेला आहे तो संन्यासी आहे. आता बायकोला जर उठकीसूट सोबत सारखं पाहिजे असेल, मी खूप प्रसंग पाहिलेले आहेत असे. म्हणजे माझ्या परिचयात एक जोडपं आहे. ते जे यजमान आहेत त्या घरातले अत्यंत धार्मिक म्हणजे या परमार्थाबद्दल आवड आहे. संत दर्शनासाठी जातील, संतांची चरित्र वाचतील, पण काय गडबड आहे माहित नाही. कुठेही जाऊ द्या, लग्नाला मुंजीला ठीक आहे, अपेक्षित आहे ना ते दोघांनी जाणं, पण कुठल्याही गावाला जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, काखे घेऊन या दारा. जोडगोळीच. काय तिकीट मिळत नाही का काय भांगडे माहित नाही एकट्याला त्यांच्या. पण कुठेही जायचं असलं की 2 जण जाणार. असतं काहीतरी काही जणांच्या आयुष्यामध्ये. मी आणि आमचे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी, मला एक प्रसंग आता आठवला म्हणून सांगतो. आम्ही एकदा बसलो होतो. त्यांचं नाव बिंदू माधव. बऱ्याचदा लोक असं म्हणतात की बिंदू हे त्यांचं नाव असेल, माधवराव वडिलांचं नाव असेल आणि जोशी आडनाव असेल. पण ज्या महापुरुषांनी ग्राहक चळवळीची मुळाक्षरं या देशाला आणि जगाला दिली ते ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी, म्हणजे बिंदू माधव बटुक भैरव जोशी. काशी आपण पाहिलंय, वाराणसी, काशी. गंगेच्या तीरावर 62 घाट आहेत आणि त्या 62 घाटांवर एक मंदिर आहे शंकराचं, त्याचं नाव आहे बिंदू माधव. त्या शंकराच्या नावावरून, बिंदू माधवावरून आमच्या नानांच्या म्हणजे बिंदू माधव जोशींच्या वडिलांनी, बटुक भैरव जोशींनी नानांचं नाव हे बिंदू माधव ठेवलेलं आहे. आम्ही अशी चर्चा करत बसलो होतो एकदा. मी त्यांना म्हणालो, नाना मला आठवत नाही हो, लग्नाची 25 वर्ष झाली, म्हणजे ही झाली या गोष्टीलाही 7-8 वर्षाच्या अगोदरचा काळ आहे. नाना जाऊनच 5 वर्ष झाली आता. तर मी त्यांना म्हणालो की मला असं कधी आठवत नाही 25 वर्षामध्ये
मी 5 साड्या सुद्धा मी बायकोला आणलेल्या नाहीयेत, 5 पिक्चर सुद्धा मी पाहिलेले नाहीयेत तिला घेऊन. देशातला खूप मोठा परिसर फिरलो, पण एक 2-4 ट्रिप जर सोडल्या तर मी घेऊन नाही फिरलो. म्हणजे मुळात ती उर्मी नाहीये. काखे घेऊन या दारा. नाना म्हणाले माझंही तसंच आहे. आता योगायोग असा आहे की आमच्या नानींचं नावही जयश्री आहे आणि हिचंही नाव जयश्री आहे. नाना विनोदाने म्हणाले, अरे तू तर माधव आहेस, मी बिंदू माधव आहे. काही काही लोकांच्या नशिबातच असतं असं की आपल्या बायकोला घेऊन फिरणं, बायकोसोबत सगळीकडे जाणं, सगळीकडे संचार, सोबत जोडगोळी. समर्थ म्हणतात तैसा विषयी सैरा वैरा ज्ञान बडबडी. असा शिष्य समर्थ म्हणतात की त्याचा उपयोग नाहीये. आणि समर्थ मग त्या शिष्याला परिपूर्ण अवस्था देण्यासाठी खूप उदाहरणं देतात. मला या सभासात सगळ्यात जास्त भावलेलं काय असेल तुम्हाला सांगतो. समर्थांनी या समासामध्ये पारमार्थिक क्षेत्रातील सत्शिष्यासाठी एक चतुसूत्री सांगितलेली आहे. समर्थांच्या वाङ्मयाची एक चतुसूत्री आहे. त्याला समर्थ संप्रदायाची चतुसूत्री म्हणतात. मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषयी, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. 4 सूत्र आहेत. मुख्य हरिकथा निरूपण, भक्ती करावी, भगवंताच्या मार्गी लागावं, पारमार्थिक व्हावं. दुसरे ते राजकारण. बघा 350 वर्षापूर्वी त्या काळामध्ये असा एक संत होऊन गेला, समर्थ रामदास असे एक महापुरुष होऊन गेले की ज्यांनी आपल्या वाङ्मयाच्या चतुसूत्रीमध्ये राजकारण हे दुसऱ्या स्थानावर ठेवलेलं आहे. म्हणून मी म्हणतो की बहुत बिरला संत है समर्थ रामदास जी, बहुत बिरला संत. अहो एवढ्या बहुआयामी व्यक्तिमत्वच तुम्हाला शोधून सापडणार नाही. दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण. पण कुठे असलं पाहिजे सावध? व्यवहार करताना, लॉकडाऊन मध्ये रस्त्याने फिरताना कुठे सावध असलं पाहिजे? मृत्यू येईल तेव्हा नव्हे. समर्थ सांगता तिसरे ते सावधपण सर्व विषयी. सगळीकडे सावध असलं पाहिजे, क्षणोक्षणी सावध असलं पाहिजे. तिसरे ते सावधपण सर्व विषयी. चौथा अत्यंत साक्षेप. साक्षेप म्हणजे प्रयत्नवादी, कष्ट करणारा, अथक परिश्रम. चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या जीवनचर्येवर, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये किंवा आपल्या सद्गुरूंवर, आपल्या पारमार्थिक क्षेत्रावर, आपण ज्या भक्ती मार्गाने चाललो आहोत त्या भक्ती मार्गावर जर कुणी आक्षेप घेतले तर ते सगळे आक्षेप आपल्याला फेडता आले पाहिजेत. एवढं ज्ञान आपण मिळवलं पाहिजे. ही 4 सूत्र आहे समर्थ संप्रदायाची. समर्थांनी या समासामध्ये पारमार्थिक क्षेत्रातली चतुसूत्री सांगितलेली आहे. खूपच सुरेख ओवी आहे ही. समर्थ म्हणतात शेत पेरिले आणि उगवले, परंतु निगे विण गेले, साधने विण तैसे झाले, साधकासी श्रीराम. शिष्य लक्षण सांगत असताना समर्थ म्हणतात शेत पेरिले आणि उगवले, परंतु निगे विण गेले, साधने विण तैसे झाले साधकाशी. आता काय 4 सूत्र आहेत यात?
यामध्ये सूत्र जी आहे तर ते आहे सद्गुरू म्हणजे सुपीक जमीन. माझे जे सद्गुरू आहेत त्यांना काय उपमा आहे? त्यांना सुपीक जमिनीची. सत्शिष्य म्हणजे उत्तम बीज. बियाणं कसं आहे? उत्तम आहे. हे सत्शिष्य आहे. पाऊस म्हणजे संतांचा सहवास, संतांची सेवा. सुपीक जमीन आहे, सद्गुरू आहेत, लागेल तेवढे सद्गुरू आहेत. बियाणं काय कमी आहे का? आता पुढच्या आठवड्यात बियाणं घ्यायची धावपळ चालू होईल आमच्या बळीराजाची. पेरणी आली आहे तोंडावर, ऐन वेळेवर मिळणार नाही बियाणं. मग ते चांगल्या प्रतीचं असलं पाहिजे, त्याची उगवणूक चांगली असली पाहिजे, फळधारणा चांगली असली पाहिजे, उदंड पीक आलं पाहिजे, कीड नाही लागली पाहिजे. हा सगळा विचार करता उत्तम बीज असणं म्हणजे सत्शिष्याचं लक्षण आहे. मनामध्ये खूप तीव्र ओढ आहे साधना मार्गात जायची, सद्गुरू करून घ्यायची, पण ती घरात बसून आहे. संतांचा सहवास नाहीये, संतांची सेवा नाहीये, नाही होणार काही उपयोग. बियाणं दुकानातच राहील, सुपीक जमीन शेतातच राहील. पाऊसच नाही पडला तर उपयोग काय? संतांचा सहवास, संतांची सेवा म्हणजे पाऊस आहे. पुढे समर्थ असं म्हणतात, ज्ञान मिळाल्यानंतर म्हणजे धान्य आल्यानंतर जर त्याची निगा नाही केली तर पीक हातात येईल का? तसं ज्ञान मिळाल्यानंतर जर सगुणोपासना राहिली नाही, साधना पुढे अखंड राहिली नाही तर मिळालेलं ज्ञान हे व्यर्थ जाईल. ही चतुसूत्री आहे पारमार्थिक क्षेत्रातली सत्शिष्य होण्यासाठी सांगितले. संतांचा सहवास होणं, संतांची सेवा होणं, सद्ग्रंथांचं वाचन होणं हे एक प्रकारे मिळालेल्या ज्ञानाला किंवा आलेल्या पिकाला कुंपण आहे. हे कुंपण जर नसेल, मचान बांधून मचानावर गोफण घेऊन जर माणूस बसवला नाही तर पक्ष्यांचे थवे येतील आणि कणस रिकामे होतील. धान्य निगे विण गेले. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, शेत पेरिले आणि उगवले. शेत म्हणजे शेत, सुपीक जमीन, ते आमचे सद्गुरू आहेत. बीज हे सत्शिष्य आहे, उत्तम बीज आहे. उगवले, पाऊस झाला, धान्य भरपूर आलं, बहरलंय शेत चांगलं, नजरेत पीक आलं, डोळ्यात पीक दिसतंय. पण त्याची जर निगा आम्ही नाही केली, आलेल्या पिकाचं कुंपण घातलं नाही तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. सत्शिष्याच्या बाबतीमध्ये ही चतुसूत्री फार महत्वाची आहे. पुढे समर्थांनी ओवी क्रमांक 12 आणि 13 यामध्ये सत्शिष्याची मुख्य 10 लक्षणं सांगितली आहेत. खरं तर या 104 ओव्यांमध्ये सगळीकडे सामान्य माणसापासून, प्रापंचिक माणसापासून, बद्ध माणसापासून, सामान्य जनापासून सत्शिष्य होण्याची सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. त्याची तयारी करून घेतलेली आहे. समर्थांनी या समासातल्या सत्शिष्य लक्षण समासातल्या 12 आणि 13 ओवीमध्ये सत्शिष्याच्या अंगी कोणती मुख्य 10 लक्षणं असतात त्याचं वर्णन केलेलं आहे. समर्थ म्हणतात,
म्हणून साधन अभ्यास सद्गुरु सशिष्य आणि सशास्त्र विचारू सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा श्रीराम. सदुपासना सत्कर्म सत्क्रिया आणि स्वधर्म सत्संग आणि नित्यनेम निरंतर श्रीराम. मागे समर्थ म्हणाले कष्ट करिता त्रासो नये निरंतर. सगुण परीक्षा अ व कड 4 समास आपण पाहिले. किती कष्ट केले पाहिजेत? 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. समर्थ म्हणतात कष्ट करिता त्रासो नये निरंतर. तसं समर्थ या समासामध्ये निरंतर हा शब्द वापरतात. कशासाठी निरंतर आहे? नित्यनेम आणि निरंतर. बघा 10 लक्षणं जी सांगितलेली आहेत सशिष्याच्या अंगी, समर्थ म्हणतात की त्यांनी साधना केली पाहिजे. आम्हाला असं वाटलं पाहिजे की आमची दररोज काही साधना असली पाहिजे. ध्यानाला बसला असेल, एक 15-20 मिनिटं ध्यान केलं पाहिजे, काही योगासनं केली पाहिजे, थोडा जप केला पाहिजे. योगासनं, शारीरिक व्यायाम हे शरीराला ठणठणीत ठेवतात. जप, ध्यान हे आपल्या मनाला ठणठणीत ठेवतात. त्यामुळे समर्थ म्हणतात की साधना केली पाहिजे, नंबर 1. नंबर 2, त्यांनी सद्ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. अद्वैत प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथांचा अभ्यास अशा शिष्यांनी केला पाहिजे. पादसेवन, सद्गुरूंची उपासना केली पाहिजे, सद्गुरूंची सेवा केली पाहिजे. शास्त्रामध्ये एक वचन आहे, तद्विद्धी परिप्रश्नेन सेव. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तद्विद्धी प्रणिपातेन, सद्गुरूंना माझा नमस्कार असला पाहिजे, नम्र भाव माझ्या मनात असला पाहिजे, त्यांची पडेल ती सेवा मी केली पाहिजे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आणि त्यांची सेवा करत असताना मी माझ्या मनातले काही प्रश्न, माझ्या मनातले किंत, शंका, भ्रम हे त्यांच्याकडनं विचारून त्याची उकल करून घेतली पाहिजे. शास्त्र विचार. शास्त्र काय सांगतं? 3 प्रचिती समर्थांनी सांगितल्या. ग्रंथ प्रचिती, सद्गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. शास्त्र प्रचिती म्हणजे ग्रंथ प्रचिती. शास्त्र काय सांगतं त्याचा अभ्यास. सद्गुरूंचा उपदेश काय आहे त्याचा अभ्यास. आणि यावर या दोन्हींची मला आलेली प्रचिती म्हणजे आत्मप्रचिती आहे. या 3 प्रचिती माणसाच्या आयुष्यात येतात. समर्थ म्हणतात या ठिकाणी शास्त्र विचार केला पाहिजे. त्यानंतर पुढचं लक्षण आहे सत्कर्म. त्याचं कर्म कसं असलं पाहिजे? चांगलं असलं पाहिजे, सात्विक असलं पाहिजे. सद्वासना, आपण चांगलं करत राहिलं पाहिजे आणि इतरांबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये चांगली वासना असली पाहिजे. कुणाचंही वाईट चिंतता उपयोग नाही. लोक म्हणतात चांगलं करून काही होत नाही तर वाईट करून काय होणार आहे? चांगलं करून चांगलं होत नाही तर वाईट करून चांगलं कसं होईल? शास्त्रामध्ये एक वचन आहे, कर्मणो गहना गतिही. तुमचं कर्म कसं आहे त्याचं फळ तुम्हाला मिळणार. कर्मणो गहना गतिही. ते कर्म अत्यंत गहन आहे आणि त्याची गती आमच्या लक्षात येत नाही. सद्वासना, सद उपासना, आमच्या सद्गुरूंनी सांगितलेली उपासना ती नित्य नियमाने झाली पाहिजे. सत्क्रिया, सत्कर्म हे प्रासंगिक आहे, ठरलेल्या वेळी आहे. सत्क्रिया ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. चांगलं कर्म करत राहणं म्हणजे सत्क्रिया आहे. स्वधर्म, माझ्या वाट्याला आलेलं विहित कर्म म्हणजे स्वधर्म.
मी लहान आहे वयाने, माझं शिक्षण हे माझं स्वधर्म आहे. माझं लग्न झालं, मी नोकरी केली पाहिजे, 4 पैसे मिळवले पाहिजेत, माझा प्रपंच चांगला चालला पाहिजे, लोकांपुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये, माझ्या मुलांना चांगलं शिकवता आलं पाहिजे. हे झालं स्वधर्म. आता मुलं मोठी झालेली आहेत, रिटायरमेंट झालेली आहे. आता आपण काय करायला पाहिजे? किमान आता तरी माझं विहित कर्म काय, माझा विहित धर्म काय, माझं स्वधर्म काय, आता तरी भक्ती मार्गाला लागलं पाहिजे. परमार्थाकडे आम्ही वळलो पाहिजे. झालं ना, 30, 40, 50, 60 वर्ष संपली. आता माझं गंतव्यस्थान कुठे आहे, मला कुठे जायचंय? कारण निघण्याची वेळ माहीत नाही. असं म्हणतायत 1 तारखेला 200 ट्रेन सोडणार आहेत म्हणून, पण त्यातल्या किती चालू होतील? निघाल्या तर बरोबर स्टेशनवर येतील का? काल एक ट्रेन गेली दुसरीकडे, लोक स्टेशनवर बसलेले आहेत, ट्रेन आलीच नाही. मी सध्या दमनला आहे, गुजरात बॉर्डरला, केंद्रशासित प्रदेशामध्ये. इथून 10 किलोमीटरवर वापी स्टेशन आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशची मंडळी 2-3 दिवसापासून रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि तिथं स्टेशनवर थांबलेली आहेत. 10 किलोमीटर पायी जात आहेत लोक, काय मिळेल तर वाहनाने जात आहेत, लहान लहान मुलं आहेत. आणि काल ट्रेन आलीच नाही. जो मॉब जमला होता तो बिथरला, त्यांनी दगडफेक केली. आमच्या जीवनाचं असं आहे की नाही? आज लॉकडाऊन परिस्थिती आहे, काय अवस्था आहे? 2-2.5 महिने झाले. काही आपल्याला सांगता येईल? ते कोरोना विषाणूचं संकट कधी जाईल, कधी सगळं आलबेल होईल? आलबेल अगोदर तरी होतं का? काही ना काहीतरी व्यवधानं मागे होतीच की. 5 मिनिट वेळ नव्हता आम्हाला. आता आम्ही तास 2-2 तास बसून राहतोय. 5 मिनिट वेळ नव्हता. सारखं मागं व्याप, काही ना काहीतरी चालूच आहे. म्हणून किमान आता तरी आपण आपली वाट धरली पाहिजे. शेवटचं जे आहे तर ते आहे सत्संग. हे पहा, असं आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये, त्यातल्या त्यात विशेष आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्ञान मिळवणं, त्याचा अभ्यास होणं फार विशेष नाही आहे. पण ते टिकवून ठेवणं आणि त्यात उत्तरोत्तर वाढ होणं हे अवघड आहे. एका ठराविक लेवलला माणूस गेला की त्याला वाटतं आता मला सगळं समजलं. 20 वर्ष झाली आहे समर्थांचं चरित्र आणि वाङ्मयाचा अभ्यास करतो आहे, आता मला सगळं समजलेलं आहे. माझा पत्रद्वारा दासबोध अभ्यास झाला, माझा गीता धर्म मंडळाच्या परीक्षा झाल्या, संत एकनाथ महाराज संशोधन केंद्र औरंगाबाद तिथल्या माझ्या परीक्षा झाल्या, देऊच्या तुकाराम गाथा तिथल्या माझ्या परीक्षा झाल्या. आता काय ज्ञान मिळवायचं राहिले मला? पण जर सत्संग मिळत नसेल, संत सहवास मिळत नसेल, तर हे जे ज्ञान आहे ते मलिन व्हायला फार उशीर लागत नाही. म्हणून आम्ही कुणासोबत राहतो आहोत हे फार महत्वाचं. आमच्या सभोवती मित्र आमचे कोण आहेत फार महत्वाचं. सत्संगती आणि कुसंगती. समर्थ शेवटी असं म्हणतात की नित्य नेम निरंतर. ही सगळी 10 लक्षणं कशी असली पाहिजे सशिष्याच्या आयुष्यामध्ये? निरंतर आणि नित्य नियमाने केलेली पाहिजे.
समर्थांनी पुढे ही सत्शिष्याच्या अंगी असणारी 10 लक्षणं सांगितली आणि त्यानंतर समर्थ म्हणतात की यातलं एक जरी लक्षण कमी असेल, पहा समर्थ संप्रदायाची 20 सूत्र आहेत. त्यामध्ये चालणे सुंदर, बोलणे सुंदर, लिहिणे सुंदर, वाचणे सुंदर, इथून सुरुवात आहे. 20 सूत्र आहेत. समर्थांचं एक अष्टक आहे, तरीच मग रामदास म्हणणे. त्याला अशी सूत्र दिली आहेत. असं आचरण असेल, असं बोलणं असेल, असा अभ्यास असेल तरच रामदास म्हणणे, तरच रामदास म्हणणे. हे पादुपद आहे. समर्थ म्हणतात की त्या सत्शिष्याचा दृढ भाव, अनन्य शरणागती आणि आपल्या सद्गुरूंवर दृढ भाव असला पाहिजे. आपल्याला जे काम सांगितलेलं आहे सद्गुरूंनी ते परिपूर्ण अवस्थेत केलं पाहिजे. त्यात मनामध्ये काही विकल्प येता कामा नये. पुन्हा कधी डू ऑर डाय, कर किंवा मरून जा. नेव्हर आस्क वाय. कशासाठी? उद्या केलं तर चालेल का? ह्याच्याऐवजी तसं केलं तर चालेल का? नाही. सांगितलंय ना, फांदीवर बस, शेंड्याकडे बस आणि बुंद्यावर घाव घाल. जमलं का सगळ्यांना? नाही जमलं. सांगितलं उरमोडी नदीचं पाणी आणायचंय. कल्याण स्वामींनी उरमोडी नदीचं पाणी आणण्यासाठी जे हंडे मी परवा सांगत होतो, एका हंड्याचं वजन 18 किलो आहे. टेअर वेट. रिकाम्या भांड्याचं वजन 18 किलो आहे. ते 2 हंडे तसेच आहे सज्जनगडावर. आपण कधी एकदा जाऊन बघावं. त्या हंड्यामध्ये पाणी भरून खालून आणायचं. का? तर सद्गुरूंना कफाची व्याधी आहे. साचलेलं पाणी प्यायचं नाहीये. सद्गुरूंना कफाची व्याधी आहे म्हणून 18 किलो ज्या भांड्याचं वजन आहे त्या भांड्यामध्ये उरमोडी नदीचं पाणी घालून सज्जनगडावर घेऊन जायचं. मनात प्रश्न नाही आला. फांदीवर बसलो, मुळावर जर घाव घातला तर फांदी सकट पाण्यात पडेल. नाही वाटलं. लोकांनी गाजावाजा केला की अहो तुमचे गुरुजी आहेत ना, म्हणले समर्थ रामदास स्वामी, त्या डोहामध्ये 2 दिवस झालं पडले, बुडाले. कल्याण स्वामींनी विचार केला का? बुडी मारली, तळाशी गेले. समर्थ पद्मासनात बसलेले होते. मांडीमध्ये डोकं खुपसलं आणि आपल्या खांद्यावर सद्गुरूंना घेऊन आले. अनन्य भाव आणि आपल्या सद्गुरूंच्या वचनावर दृढ विश्वास. रामकृष्ण परमहंस गेले आणि स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात असा प्रसंग आला की परदेश गमन करायचंय. शिकागोला मोठी धर्म परिषद भरलेली आहे आणि त्या धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्मावर बोलायचंय. आता त्या काळामध्ये समुद्र पार करून जाणं म्हणजे बाटणं होतं. धर्म बुडाला. मोठं संकट होतं. शारदा मातांना विचारलं. तेव्हा ठाकूरजी गेल्यानंतर, रामकृष्ण परमहंस गेल्यानंतर शारदा माता सगळ्या मठांचा व्यवहार पाहत असत. आणि त्यावेळी शारदा मातांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही जा, नरेंद्र तू जा. सद्गुरूंचा आदेश आहे.
स्वामी विवेकानंदांनी आपल्या आयुष्यामध्ये, आयुष्यच किती, 38 वर्ष 8 महिने, सगळं काय आयुष्य, किती काळ आहे बघा. एवढ्या आयुष्यात पहिल्यांदा ट्रंक घेतलीये, बॅग घेतलीये सोबत, आणि ती बॅग चोरीला गेली. फार मोठा, आपल्याला माहिती आहे, शिकागोची धर्म परिषद, त्यानंतर स्वामी विवेकानंदांचा झालेला बोलबाला सगळ्या जगामध्ये. आणि त्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांची भाषणं ऐकण्यासाठी शेकडो लोक जमायचे, एकत्र यायचे. एका गावामध्ये त्या चर्चच्या पाद्रीला असं वाटलं, फादरला, की या माणसाला काही विद्या मिळालेली आहे, चेटूकबाधा, आणि हा सगळ्यांना जमा करतोय. असं जर झालं तर आपल्या धर्माचं काय होईल. म्हणून त्यांनी एके दिवशी नरेंद्रला चहा घेण्यासाठी बोलावलं आणि चहामध्ये विष घातलं. स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातला हा प्रसंग आहे. चहा समोर आला. स्वामी विवेकानंदांनी चहाच्या कपाकडे पाहिलं आणि ठाकूरांचा रडवेला चेहरा, दुःखी चेहरा चहामध्ये त्यांना दिसला. आणि स्वामी विवेकानंद असं म्हणाले की नाही, मला नको चहा घ्यायला. स्वामी विवेकानंदांना माहिती नाही नक्की काय कारण आहे, पण त्यांना असं वाटलं की माझे सद्गुरू, माझं आराध्य दैवत हे दुःखी आहे, मग मी चहा घेऊन चालेल का. या भावनेने स्वामी विवेकानंदांनी चहा नको म्हणून सांगितलं. पाद्रीच्या लक्षात आलं की कुछ तो गडबड है, आणि त्यांनी शरणागती पत्करली. तो म्हणाला की मला माफ करा, एक्स्ट्रीमली सॉरी, मी तुमचा जीव घ्यायला निघालो होतो. सद्गुरू आपल्याला कसं वाचवतील त्याची चिंता त्यांना लागलेली आहे. सद्गुरू वचनी पूर्ण विश्वास, दृढ विश्वास, असा सत्शिष्य पाहिजे. मला आज सकाळी आपल्या एका साधकाचा फोन आला आणि ते मला असं म्हणाले की मी ऐकतो आहे सगळं, आणि कधी ही अवस्था प्राप्त होईल. खरं समजा सज्जनगडावर आपण गेलो आणि समर्थ पुढे आले, समर्थ म्हणाले छाटी उडाली, आपण उडी मारू का त्या गडावरून. कल्याण स्वामींनी हवेत उडी मारली, वाक्य सुद्धा पूर्ण होऊ दिलं नाही. कल्याणा छाटी 2 शब्द बाहेर पडले आणि कल्याण स्वामी त्या बुरुजावरून बाण निघाल्यासारखे निघाले. हवेत छलांग मारली, छाटी घेतली, खाली उतरले आणि थोड्या वेळाने छाटी आणून दिली. असं आमच्या आयुष्यात घडेल का. म्हणून समर्थांना 104 ओव्या सत्शिष्य लक्षण या समासात सांगाव्या लागल्या. कारण त्यांना शिष्याला, आपल्या भक्ताला सत्शिष्य करायचे, नुसतं शिष्य नव्हे, सत्शिष्य करायचे. भगवंतापेक्षाही माझा सद्गुरू मोठा आहे ही दृढ धारणा पाहिजे. सगळ्यांनी सांगितलंय, गुरु गोविंद दोनो खडे काके लागे पाय, गुरु बलिहारी आपणे गोविंद दियो बताय. गुरु आणि गोविंद, सद्गुरू आणि भगवंत एकाच वेळी दारात उभे आहेत. पहिल्यांदा नमस्कार कुणाला? सद्गुरूंना. कारण तुम्ही मोठे आहात की तुमच्यामुळे मला भगवंताचं दर्शन झालंय. म्हणून तुम्ही अगोदर, तुम्हाला प्रणिपात, तुम्हाला नमस्कार. समर्थ म्हणतात, सद्गुरुहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा. करंटा हा शब्द वापरलाय समर्थाने. मला फार आवडतो शब्द. आम्ही नैमिषारण्यात गेलो होतो, झाली त्याला 4-5 वर्ष झाली. काल 23 तारीख होती. कालच आमच्या नांदेडचे महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व आहे, वेदशास्त्र संपन्न पूजनीय विश्वास शास्त्रीजी घोडजकर.
ते उभयता लक्ष्मीनारायण आमच्यासोबत होतो नैमिषारण्यात. काल 23 तारीख त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि आदरणीय गुरुजींचं योगायोगाने काल संध्याकाळी 4 ते 5 दास म्हणे या फेसबुकवरच्या लाईव्ह पेजवरून त्यांचं प्रवचनही काल 4 ते 5च्या दरम्यान होतं. समर्थ रामदासांची 11 सूत्री, यशस्वी जीवनाची 11 सूत्री 2 दिवस त्यांनी मांडली. 11 सूत्र. आणि धांडोळा कशाचा घेतलाय? मनाचे श्लोक, दासबोध, सूट काव्य आणि आत्माराम. एवढ्या ग्रंथांमधून 11 सूत्र गोडजकर गुरुजींनी काढली. परवा आणि काल 2 दिवसामध्ये त्यांनी अत्यंत श्रवणीय असं ते 2 दिवस फार सुरेख गेले. काल त्यांना शुभेच्छाही दिल्या. दुरूनी माझा नमस्कारू म्हणलं, कारण मी एवढ्या लांब आहे 700 किलोमीटरवर. मग समर्थांचं काहीतरी आपल्या अंशाने तरी आपल्या अंगी यावं म्हणून त्यांना दुरूनी माझा नमस्कार. समर्थ म्हणतात की सद्गुरू करंटा हा जो शब्द आहे ना, मी तुम्हाला सांगत होतो की करंटा या शब्दावरून फार मोठी कोटी आमच्या त्या नैमिषारण्याच्या भागवत कथेमध्ये झाली. जवळपास 60-62 लोक आम्ही होतो. काय होतं तिथं की संध्याकाळी, सकाळी आणि दुपारी कथा असायची आणि संध्याकाळी 1 तास 7 दिवस नवविधा भक्ती आहे ना, तर ती प्रत्येकाने एकाने मांडायची एक भक्ती, असं ठरलेलं होतं. पण लोकांना 2-2.5 तास सकाळची बैठक, 2-2.5 तास दुपारची बैठक, कंटाळा यायचा. लोक यायचेच नाहीत संध्याकाळच्या प्रवचनाला. त्यांना वाटायचं मुख्य सद्गुरूंचं आपण ऐकल्यावर बाकीचे लल्लू पंजू आहेत. मग मी एके दिवशी असं जरा वैतागून म्हणालो की जे लोक आलेले नाहीयेत ते समर्थांच्या भाषेत करंटे आहेत. करंटा हा शब्द समर्थांना अत्यंत प्रिय आहे. प्रिय म्हणजे शेलक्या ठिकाणी वापरणं, शेलक्या लोकांसाठी वापरणं. म्हणून समर्थ म्हणतात सद्गुरू होऊन देव मोठा, जयास वाटे तो करंटा. सद्गुरू हे भगवंतापेक्षा, देवापेक्षा मोठे आहे. आता सद्गुरू वर्णवेणा, सद्गुरू स्तवनामध्ये आपण पाहिलं या सृष्टीच्या रचनेच्या पूर्वी सद्गुरू तत्व आहे. ही सृष्टी असताना सद्गुरू आहेत आणि सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर देखील सद्गुरू आहेत. देवादी देव सगळ्यांना प्रलय काळामध्ये जावं लागतं, सगळ्या अवतारांना जावं लागतं. आयुष्य संपलं की त्यांना त्यांच्या निजधामी जावं लागतं. राम गेले, कृष्ण गेले, पण सद्गुरू ते तत्व जसेच्या तसंच आहे. त्यामुळे सद्गुरूं हे भगवंतापेक्षा मोठे आहेत, म्हणून त्यांच्या वचनावर अत्यंत दृढ भाव असणं हे सत्शिष्याचं लक्षण आहे. म्हणून सद्गुरू पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे. समर्थ पुढे या समासामध्ये म्हणतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी असंच सांगितलंय, गुरु पूजावे आरते, देव सारावे परते. देवांचं पूजन नंतर, सद्गुरूंचं पूजन अगोदर. आणि समर्थांनी या समासामध्ये असाही एक विषय आपल्या समोर ठेवलेला आहे की सद्गुरू हा ब्रह्मचारी असेल किंवा तो गृहस्थी सुद्धा असेल. ज्याने प्रपंच केला तो सद्गुरू होऊ शकत नाही असं थोडंच. बाबा बेलसरे सुरेख प्रपंच झाला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सुरेख प्रपंच केला. त्यांचे सद्गुरू जनार्दन स्वामी सुरेख प्रपंच केला. तो तर मोठे सरदार होते, त्यांचं एक संस्थान होतं, तरी पण ते सद्गुरू होते ना. समर्थांनी या समासामध्ये सद्गुरू हा ब्रह्मचारी आहे
किंवा तो प्रापंचिक आहे असंही सांगितलंय. आणि आपण काल पाहिलंच आहे, 2 भाऊ मिळाले समर्थांना, 2 मुलं मिळाली, अंबाजी आणि दत्तात्रय. अंबाजीचा कल्याण झाला, कल्याण स्वामी हे ब्रह्मचारी राहिले. शिष्योत्तम कल्याण, पट्टशिष्य कल्याण, समर्थांचे अत्यंत भाऊक आणि अत्यंत हृदयस्थ शिष्य. त्यांचेच धाकटे बंधू दत्तात्रय स्वामी शिरगावला मठपती झाले, प्रपंच केला. त्यांचा नातू दत्तात्रय स्वामींचा, त्यांच्या नातवाचं सुद्धा समर्थांवर आत्यंतिक प्रेम आहे. आपल्या आजोबांचे गुरु म्हणून यशवंत त्यांचं नाव, मोठी काव्य संपदा आहे. आणि यशवंतांची सुद्धा समाधी शिरगावला आहे. जिथं दत्तात्रय स्वामींची समाधी आहे उमरत जवळ आहे, साताऱ्याजवळ. आपण तिथं जायला पाहिजे. समर्थ दत्तात्रय स्वामी जमिनीपासून 10 फूट खोल असं एक ठिकाण आहे, 4-5 पायऱ्या उतरून जावं लागतं, खाली काळोख आहे. अशा ज्या ठिकाणी साधना करायला बसत होते ती जागा शिरगाव मठाच्या जवळ आहे, अगदी 20-1 फुटावर आहे. समर्थांनी या समासामध्ये ओवी क्रमांक 54 पासून भोजन भाऊ आणि दांभिक शिष्यांची सुद्धा चांगली हजेरी घेतलेली आहे. शिष्यांचा गोतावळा खूप असतो. बुवा आणि बाबा म्हणलं की त्यांच्यासोबत शिष्यगण भरपूर असतात. आणि ते मध्यंतरी एक राजकारणी नेते म्हणाले होते, चहापेक्षा किटली गरम. त्याप्रमाणे सद्गुरूंपेक्षा त्यांच्या जी अवतीभोवतीची जी मंडळी असतात तीच त्यांचा मोठा काय म्हणतो त्याला, गवगवा असतो, दबदबा असतो. सद्गुरू पटकन भेटतील, ते आपल्याला जवळ बोलावतील, पण ही जी बाकीची मंडळी असतात तेच फिडीस करत असतात. अशा भोजन भाऊ आणि दांभिक शिष्यांची सुद्धा समर्थांनी हजेरी घेतलेली आहे. असं कित्येक वेळा गडावर, सज्जन गडावर खूप वेळा झालेलं आहे. अनेक संतांच्या बाबतीत असं झालेलं आहे. आणि समर्थ मुद्दाम म्हणून परीक्षा घेत, आणि जे भोजन भाऊ आहेत त्यांना गडावरून खाली हकलून देत, मग वेतानी फोडून काढत. समर्थ विरळा संत आहेत. सत्शिष्य करायचंय, सत्शिष्याची लक्षणं ही समर्थांनी या समासामध्ये सांगितलेली आहेत. आता या समासामध्ये समर्थांनी आपण जर बारकाईनं पाहिलं तर समर्थांनी जे प्रापंचिक लोक आहेत त्यांना प्रपंच ठीक करायला सांगितला. समर्थांचा हा जो दासबोध ग्रंथ आपण अभ्यास करतो आहोत, यातला 70% ग्रंथ जो आहे, दासबोध जो आहे, तो प्रापंचिकांसाठी आहे. जेवावं कसं, वागावं कसं, बोलावं कसं, भाज्या कशा कराव्या, धंदा कसा करावा, नोकरी कशी करावी, लिहावं कसं, वागावं कसं, प्रपंच कसा करावा, कुटुंब कसं असलं पाहिजे, मर्यादित असलं पाहिजे, 2 मुलांमध्ये अंतर असलं पाहिजे, हे सगळे नियम, ही सगळा उपदेश, ही सगळी शिकवण समर्थांनी आम्हाला जी दिली तर ती 70% प्रापंचिकांसाठी दिलेली आहे. हे विशेष आहे का नाही? समर्थ ब्रह्मचारी होते. आयुष्य, त्यांच्या आयुष्यातला बहुतांश काळ हा अरण्यात गेला, जंगलात गेला, गावाच्या बाहेर गेला. समाजात नाही राहिले, ते घरांमध्ये तर राहिलेच नाहीत. तरी पण एवढा सूक्ष्म विचार समर्थांनी आम्हाला दिलेला आहे. मोठी मजेची गोष्ट आहे. जे प्रापंचिक शिष्य आहेत त्यांना समर्थ प्रपंच सोडा म्हणून सांगत नाहीत, पण जे ब्रह्मचारी शिष्य आहेत, जे त्यांचे अत्यंत निकटचे शिष्य आहेत, त्यांना प्रपंच म्हणजे किती मिथ्या आहे ते अत्यंत मार्मिक शब्दामध्ये समर्थ सांगतात. बघा समर्थ काय सांगतायत, जो प्रापंचिक शिष्य आहे
त्याला समर्थ सांगतायत, प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे श्रीराम. समर्थ म्हणतात, तू प्रपंच, तुला त्यात गोडी आहे ना, ठीक आहे, तू प्रपंच कर. प्रपंच सुखे करावा, चिडचिड करू नको, वैतागून करू नको, आनंदाने कर, सुखाने कर. परी काही परमार्थ वाढवावा. अरे पण परमार्थ काही वाढवशील का नाही, का त्यातच अडकून बसशील? तो वाढत राहिला पाहिजे. परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. भक्ती मार्गाकडे तू जर पाठ फिरवशील तर तुझ्या जीवनाचं काही खरं नाहीये. हा नरदेह कशासाठी मिळालेला आहे? त्याचं चीज काही तुला करायचं आहे ना. मग हळूहळू का होईना, थोडा थोडा का होईना, पण परमार्थाचा वाढता आलेख तुझ्या आयुष्यात असला पाहिजे. परमार्थ अवघाची बुडवावा. त्याला जर तू सगळंच बुडवून टाकशील, दुर्लक्ष करशील आणि प्रपंचातच लिप्त होऊन पडशील तर तुझ्या आयुष्याचं काही खरं नाहीये. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. आधी प्रपंच करावा नेटका. तुला प्रपंच करायचा आहे ना, मग तू तोच नीट कर. पण आधी या शब्दाचा अर्थ काय? 60, 70, 75, 80 वर्षापर्यंत म्हणजे आधी का? समर्थ, मी नेहमी सांगतो की समर्थांच्या शब्दांची रचना ही अत्यंत चपखल आहे. शब्दांची पेरणी अत्यंत मनोहारी आहे. ती आपल्याला लक्षात आली पाहिजे, समजली पाहिजे. आधी प्रपंच करावा नेटका. लोक म्हणतात नेट लावून करावा लागतो म्हणजे नेटका. तसं नव्हे. नेटका म्हणजे नीटच, नीट, चांगलं दिसेल असा. आधी प्रपंच करावा नेटका. पूर्वायुष्यामध्ये तू तुझा प्रपंच कर. लेकरं बाळा आहेत, त्यांची शिक्षणं व्हायची आहेत, ती मोठी व्हायची आहेत, काही तुझ्यावर जबाबदाऱ्या आहेत, तोपर्यंत प्रपंच कर. मग घ्यावे परमार्थ विवेका. किती अर्थ भरलेला आहे. परमार्थाच्या मार्गाला लागायचंय, पण कशाच्या बळावर? विवेकाने घासून. उगीच 4 लोक जात आहेत म्हणून तू बुवाबाजी करणार का? त्या बुवांच्या मागे लागणार का? माझे एक नातेवाईक आहेत आणि एक 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका महाराजांसोबत, ते बाबाजींसोबत, ते त्यांची 2 दुकानं होती. एक मेडिकलचं दुकान होतं आणि एक कपड्याचं दुकान होतं. आणि ते तालुका प्लेस होतं, औरंगाबाद जिल्ह्यातलं तालुका प्लेस आहे. त्या तालुक्याच्या ठिकाणी 2 दुकानं असलेलं आणि संपन्न अवस्थेत असलेलं हे कुटुंब होतं. काय चक्र फिरलं माहिती नाही. आणि ते कायम त्यांच्यासोबत असायचे, त्या बाबाजींसोबत. बाबाजी आणि त्यांचे भक्त आले की यांनी कपड्याच्या दुकानात जे ज्याला ज्याला पाहिजे असेल ते त्याला देऊन टाकायचे. आता त्यांच्यासोबत फिरणं, प्रपंचाकडे दुर्लक्ष, व्यवसायाकडे दुर्लक्ष. कामावर ठेवलेली माणसं किती दिवस सांभाळणार? ते सगळेच काही सचोटीचे नसतात. तुम्हाला खोटं वाटेल, पण या 20 वर्षामध्ये, 20 वर्ष नाही, ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण त्या 5-7 वर्षामध्ये सगळं होत्याचं नव्हतं झालं. अक्षरशः अंगावरचे कपडे सुद्धा विरळ दिसायला लागले. त्यांच्या कुटुंब चालवण्यासाठी, प्रपंच चालवण्यासाठी त्यांना नातेवाईकांकडनं कर्ज घ्यावं लागलं. एका चांगल्या वैभव संपन्न कुटुंबाची वाताहत झाली. मुलांची शिक्षण झाली नाहीत. आता ते पुढचं काही विचारूच नका. म्हणून समर्थ असं म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका.
जो भक्तिमार्ग तुम्हाला चोखाळायचा आहे, ज्या भक्तिमार्गावर तुम्हाला जायचं आहे, ज्या सद्गुरूंची कृपा तुम्हाला मिळवायची आहे, ती विवेकाच्या बळावर चोखाळली पाहिजे. विवेकाच्या बळावर विवेकाला घासून पुसून आपण घेतली पाहिजे. विनाकारण वाहत जाऊ नये. म्हणून समर्थांचे शिष्य जे आहेत, समर्थ म्हणतात, श्रोते तुम्ही विचक्षण, तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही बुद्धिवान आहात, तुम्ही तर्क करणारे आहात, तुम्ही द्रष्टे आहात, अंधश्रद्ध नाहीत. आता हे प्रापंचिक शिष्यासाठी समर्थ इथं सांगतात, त्याला बरं वाटावं म्हणून, किंवा प्रपंच केला पाहिजे. पण समर्थांचा जो ब्रह्मचारी शिष्य आहे, त्याला समर्थ आपल्या अंतःकरणाचं गूज सांगतायत. खरा उपदेश माझ्या दृष्टीनं समर्थ त्याला करतायत. समर्थ म्हणतात, संसारी सुख मानिती ते प्राणी मूढमती. काय सांगितलं? ज्याला संसारामध्ये सुख वाटतं तो माणूस कसा आहे म्हणाले? तो माणूस नाहीये, तो प्राणी आहे. ते प्राणी मूढमती. मूढ म्हणजे मूर्ख. त्याची बुद्धी कशी आहे? मूर्खाची बुद्धी. समर्थांनी एका ठिकाणी तर असं सांगितलंय, जयास संसारी वाटे सुख, जयास संसारी वाटे सुख, तो परम मूर्खा माझी मूर्ख. बघा, तो मूर्ख आहे का नाही? परम मूर्खा माझी मूर्ख. म्हणजे मूर्खांमध्ये जे टॉपमोस्ट आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, त्यांच्यामधला एक आहे. समर्थांनी आपल्या ब्रह्मचारी शिष्याला हे सांगितलं. समर्थ या समासामध्ये सांगतात, सत्शिष्य लक्षण. आपण अभ्यास करतो आहोत सत्शिष्य लक्षणाचा. शिष्य लक्षण नव्हे, सत्शिष्य लक्षण. सत्शिष्यापर्यंत जायचं, शिष्यापासून सत्शिष्यापर्यंत जायचं. समर्थ म्हणतात, संसार संगे सुख झाले, ऐसे देखिले ना ऐकिले, ऐसे जाणून अनहित केले, ते दुःखी होती स्वये श्रीराम. संसार संगे सुख झाले, ऐसे ऐकिले ना देखिले. समर्थ म्हणतात, माझ्या एवढ्या आयुष्यामध्ये मी एवढा भारतभर फिरलो, पण मला कुणी भेटलंही नाही आणि मी कधी कुणाला पाहिलंही नाही की जो संसारामध्ये सुखी आहे. आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. एकांतामध्ये थोडा वेळ जाऊन बसलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे की खरोखरच या प्रपंचामध्ये सुख आहे का? जे सुख आज वाटतं ते उद्या दुःख पर्यवसानी आहे. आणि तेच खरं आहे. आज आपल्याला जे सुख सुख म्हणता दुःख ठाकून आले. ज्याच्या ज्याच्यामध्ये सुख आहे असं वाटायला लागतं, ज्या ज्या प्रसंगामध्ये सुख आहे असं वाटायला लागतं, ज्या ज्या वस्तूंमध्ये सुख मिळेल, ज्या वस्तूंपासून, ज्या व्यक्तींपासून, अंततोगत्वा आम्हाला दुःखाचे प्रसंग जास्त आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की प्रपंच करता आहात ना तर करा, पण लवकर त्यातून बाहेर पडा. त्याशिवाय सत्शिष्य कसा होईल? त्याशिवाय सद्गुरू समर्थ रामदास स्वामींची कृपा आमच्यावर कशी मिळेल? समर्थ कसे आश्चर्यचकित होऊन आमच्याकडे पाहतील की अरे, मी जी 10 लक्षणं सांगितलेली आहेत शिष्य लक्षण समासामध्ये, माझ्या भक्तांनी ती अंगी आचरणात आणली आणि आता तो सत्शिष्य झालेला आहे. आता त्याला ज्ञान द्यायला काही हरकत नाही. आणि मग ज्ञान द्यायचंय म्हणजे काही उपदेश द्यायचा आहे, काही अनुग्रह द्यायचा आहे, काही दीक्षा द्यायची आहे. आणि म्हणून समर्थ या दशकामध्ये, 5व्या दशकामध्ये पुढचा जो समास आहे, 4था समास, तो आहे उपदेश लक्षण. उपदेश म्हणजे दीक्षा देणे, अनुग्रह देणे,
यालाच शक्तिपात असेही म्हणतात. सद्गुरूंनी कृपा करणं म्हणजे उपदेश. तुम्ही जर दासबोध जर पाहिला तर प्रत्येक दशकाला नाव आहे, प्रत्येक समासाला नाव आहे. आपण अभ्यास करतो आहोत, चिंतन करतो आहोत 5व्या दशकाचं. एका दशकामध्ये 10 समास आहेत. हा जो 5वा दशक आहे, या 5व्या दशकाचं नाव आहे दशक मंत्रांचा. आता या समासामध्ये मंत्र उपदेश, दशक मंत्रांचा म्हणजे मंत्र आला, मंत्र घेणारा आला, मंत्र देणारा आला, की जे आपण समास आतापर्यंत पाहतो आहोत. शिष्य लक्षण, गुरुनिश्चय, गुरु लक्षण. आता समर्थांनी पाहिलं, लक्षात आलं समर्थांच्या की अरे लॉकडाऊनच्या काळामध्ये माझ्या ग्रंथांचा यांनी अभ्यास केला, यांनी एवढं चिंतन केलं, मनन केलं, निधिध्यास केला. आता पुढचा टप्पा आहे, 4 टप्पे आहेत: श्रवण, मनन, निधिध्यास आणि आत्मसाक्षात्कार. हा 4था टप्पा लांब आहे. श्रवण आपण करतो आहोत, त्याचं मनन करतो आहोत, निधिध्यास तो आमच्या आचरणात येतो आहे. आता समर्थ खूप खुश आहे, समर्थांना आनंद झालेला आहे. आणि समर्थ आता उपदेश लक्षण या समासाकडे आपल्याला घेऊन जात आहे. यामध्ये समर्थांनी मंत्रांचे प्रकार आणि मंत्रांची महत्ता सांगितली आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, मी नेहमी सांगतो की समर्थ जेव्हा यादी देतात तेव्हा ते भरभरून असतं सगळं. आपण अभ्यास करून सुद्धा अशी यादी नाही काढू शकत. समर्थांनी पाहिलं की सत्शिष्याची तळमळ आहे. आता सत्शिष्य परिपक्व झालेला आहे, तो ज्ञानासाठी आसुसलेला आहे, आत्मज्ञान प्राप्तीसाठी त्याच्या जीवाची तळमळ चालू आहे. आता त्याला त्याची जिज्ञासा शांत करण्यासाठी, तृप्त करण्यासाठी समर्थ किंवा सद्गुरू आपल्या शिष्याशी जो संवाद साधतात त्याला उपदेश असं म्हणतात. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. संत सहवास, संतांचं पादसेवन, संतांची सेवा, हे सगळं करत असताना संतांशी होणारं भाषण, स्पर्शने, दर्शने पुण्य जोडे. तया भाषणे नष्ट संदेह मोडे. सद्गुरूंचा उपदेश मिळणं, सद्गुरूंचं बोलणं ऐकणं म्हणजे उपदेश आहे. सहज बोलणे हितोपदेश. ते सहज बोलत असतात. ते काही तुमच्या माझ्यासारखा अभ्यास करून, तयारी करून बोलत असतात का? नाही. त्यांना शिष्यांचा प्रति कळवळ आहे, समाजाच्या प्रति कळवळ आहे. ऐसी कळवळ्याची जाती, लाभाविण करी प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती. या सगळ्या संतांची जात एक आहे. यांना अमुक अमुक एका जातीमध्ये संतांना बांधणं म्हणजे पाप करण्यासाठी, पाप नव्हे महापाप. मी काल म्हणालो की संत हे त्याच्या पलीकडे. त्यांना जात, पंथ असले भेद मुळातच कुठेच नाहीत, त्यांच्या अंतःकरणात कुठेच नाही. पण त्यांच्या शिष्यांनी मात्र त्यांना एका जाती पंथामध्ये बांधून ठेवलं. आणि या अलीकडच्या काळामध्ये 20-25 वर्षाच्या काळामध्ये तर हे मोठं संकटच येऊ लागलं. प्रत्येक संत त्याच्या जातीचा, आणि त्या संतांची जयंती, पुण्यतिथी, त्या जातीचे लोक एकत्र येतात. दुसऱ्यांचा सहभाग अत्यंत तुरळक असतो आणि त्यांचा उन्माद, त्यांची ती धुंदी, आपण सगळेजण याचे साक्षी आहोत. समर्थांनी या समासामध्ये खूप मंत्रांचे प्रकार सांगितले. आपण पाहतो अनेक बाबा मंडळी उपदेश देतात, त्यांचे फॉलोअर्स असतात, त्यांचे भक्त असतात. आणि एक दिवस असा येतो
की त्या आश्रमावर, त्या मठावर धाड पडते. खूप उदाहरण आहेत. समर्थ म्हणतात, ऐका उपदेशाची लक्षणे, बहुवेदे कोण कोणे, सांगता ते असाधारणे, परी काही एक सांगो श्रीराम. बघा, या ओवीमध्ये समर्थ असं सांगतात की ते मंत्रांचे प्रकार सांगणं हे असाधारण आहे. म्हणजे खूप मंत्र आहेत, खूप प्रकार आहेत, पण परी काही एक सांगो, त्यातले मला जेवढे जमतील ते प्रकार मी सांगतो. आता किती प्रकार समर्थांनी सांगितले? खूप आहेत, आणि त्यातले काही मी मला जसे जमतील तसे मी सांगतो असं समर्थ सांगतायत. समर्थांनी 20 ओव्यांमध्ये 50 पेक्षा जास्त मंत्रांच्या प्रकाराची यादी दिलेली आहे की नाही, हे वैशिष्ट्य आहे. काही एक सांगू म्हणतात, आणि 20 ओव्यांमध्ये या समासामध्ये 50 पेक्षा जास्त मंत्रांच्या प्रकारांची यादी समर्थांनी या समासात दिलेली आहे. आणि मंत्रांची जर साधना असेल तर अनेक संकट, अनेक बाधा, अनेक अडचणी या मंत्रांच्या सहाय्याने दूर होतात. हे मी माझ्या बालपणी, लहानपणी पाहिलेलं आहे. आमच्या आजोळी आजही काही ठिकाणी असतील, नाही अशातला भाग नाही, पण मंत्राच्या सामर्थ्याने, कारण मंत्र हे असे शब्द आहेत. एक उदाहरण घेऊन चला की राम रक्षा स्तोत्र हा मंत्र आहे. श्रीराम जय राम जय जय राम हा एक मंत्र आहे. ओम भगवते वासुदेवाय नमः हा एक मंत्र आहे. ओम हनुमंताय नमः हा एक मंत्र आहे. मंत्रांचं सामर्थ्य एवढं आहे की तुम्ही जर ती सिद्धता प्राप्त झाली, वाल्याचा वाल्मिकी झाला आणि रामायणाची रचना केली. वाल्मिकी नसते असते तर आम्हाला रामकथा कशी कळली असती, असं समर्थ दासबोधामध्ये सांगतात. किती मोठेपण देतात. एवढा मोठा महान ऋषी वाल्या कोळीपासून वाल्मिकी झाला. कशाच्या बळावर? रामनामाच्या बळावर. ते सामर्थ्य आहे मंत्रामध्ये. समर्थ म्हणतात, कित्येक मंत्री भूते जाती, कित्येक मंत्री वेथा नासती, कित्येक मंत्री उतरती, सीते बिनसु विखार श्रीराम. आता यावर कोणी विश्वास नाही ठेवणार. पण आज मला तुम्ही सांगा, जेव्हा कोरोना विषाणूचा विळखा भारताच्या दिशेने निघाला, तेव्हा सगळ्या संप्रदायामध्ये अनेकांनी अनेक मंत्र सांगितले का नाही? विष्णू सहस्रनामाचे पाठ झाले. समर्थांच्या चरित्रातला प्रसंग आहे. तारळाच्या खोऱ्यामध्ये शिष्यांना बाधा झाली, सर्दी झाली, कफाचा त्रास वाढला, आणि समर्थांनी एक मंत्र लिहून पाठवला. इंद्रनीळ, रामाचं वर्णन आहे. इंद्रनीळ मेघश्याम, आणि तो मंत्र 2 चरणांचा आहे. आणि समर्थांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की या मंत्राचा पुनरुच्चार केल्याने, या मंत्राचं स्तवन केल्याने ती सगळ्या शिष्यांची बाधा कमी झाली. आजही असा अनुभव आपल्याला येतो का नाही? एखादा मंत्र आपण त्याचं जप करतो, त्याचं अनुष्ठान करतो, आणि आपल्याला त्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग
किंवा ते दुःख सहन करण्याची शक्ती मिळते हे काही कमी आहे का मला सांगा. सागरा प्राण तळमळ हा एक मंत्र आहे. जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसी राम म्हणतायत. प्रभू रामचंद्र म्हणतायत की माझी जननी मला जन्म देणारी आई आणि माझी जन्मभूमी ही मला स्वर्गापेक्षाही अत्यंत प्रिय आहे. ती मोठी आहे माझ्यासाठी. स्वातंत्र्यवीर सावरकरांना हाच मंत्र 10 वर्षाची काल कोठडी त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रेरक झाला का नाही. म्हणून मंत्रांचं सामर्थ्य काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आमच्या नांदेडला पाचलेगावकर महाराज झाले. त्यांचे शिष्य आता गोविंद गुरु आहेत. त्यांची सिद्धता तशीच आहे. कुठलाही साप असू द्या, कुठलाही नाग असू द्या, कुठल्याही प्रकारचा, पण पाचलेगावकर महाराजांना ती सिद्धी प्राप्त झालेली होती. त्यांना सांगितलं कुठं आहे. त्यांनी दिलेले मंत्रून दिलेले ते तांदूळ ते जर आपण टाकले तर तो साप तो प्राणी हलत नव्हता जागचा. नांदेडला पाचलेगावकर महाराजांचा मोठा मठ आहे. तत्कालीन पंतप्रधान, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष इंदिरा गांधी तेव्हा पंतप्रधान होत्या. त्यांनी भेट घेतलेली आहे पाचलेगावकर महाराजांची. मंत्राचं सामर्थ्य हे असं असतं. पतंजलींचा अष्टांग योग काय सांगतो. मानवी जीवनाची सिद्धता जो देह मिळालेला आहे त्याला परिपार करण्यासाठी अष्टांग योग आहे की नाही. स्वामी विवेकानंदांचा कर्मयोग काय सांगतो. योगी अरविंदांचा उपासना मार्ग काय सांगतो. अहो योगी अरविंदांचं चरित्र काय सांगतं आपल्याला. ICS त्या काळामध्ये 1900 सुरुवात आहे ती. त्या काळामध्ये कळत नव्हतं एवढ्या कमी वयामध्ये वडिलांनी या भावंडांना आयरिश चर्चमध्ये नेऊन ठेवलेलं आहे की यांना सनातन हिंदू धर्माचा वारा सुद्धा लागता उपयोगी नाही. योगी अरविंद आले परत. ICS परीक्षा जाणून बुजून हे नापास झाले. नापास झाले म्हणजे एखाद्या विषयामध्ये कमी मार्क मिळाले का नाही. अश्वारोहण परीक्षा असते. ICS होणाऱ्याला अभ्यास तर बाकीचा सगळा आला. घोड्यांवर बसणे, त्यात तरबेज असणे. आणि योगी अरविंद हे योगी तर नंतर झाले. ते अरविंदांनी मुद्दाम होऊन त्या परीक्षेत नापास झाले ते अश्वारोहण स्पर्धेमध्ये. पण असा ICS झालेला एक तरुण भारतात येतो आणि भारताच्या स्वातंत्र्य युद्धात उडी घेतो. नुसती उडी घेतो का, बॉम्ब बनवण्याचं तंत्र विकसित करतो. या देशासाठी, इथला धर्म राहण्यासाठी, इथला राष्ट्र हे राष्ट्र राहण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावतो. बॉम्ब बनवण्याचं तंत्र विकसित करतो. आणि एक दिवस पुण्यामध्ये लेले महाराज त्यांना सांगतात खूप झालं हे, आता जाऊन साधना कर. आणि योगी अरविंद पांडिचेरीला जातात, ध्यानधारणा करतात. डॉक्टर हेडगेवार आद्य सरसंघचालक, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी ही सगळी मंडळी त्यांच्याकडे जातात. ते म्हणतात अहो आपल्या भारताचं स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात आलेलं आहे, दिसतंय आपल्याला ते सगळं स्वातंत्र्य, आणि तुम्ही असं जर बाजूला गेलात तर कसं होईल. योगी अरविंद म्हणतात मी जी साधना इथं बसून करणार आहे त्या साधनेने या देशाला स्वातंत्र्य मिळेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, योगी अरविंदांना एकाने प्रश्न विचारला, ज्या राष्ट्रासाठी तुम्ही हे सगळं करता आहात या राष्ट्राला स्वातंत्र्य कधी मिळेल.
सर्वांगाचे कान करून ऐका. योगी अरविंद म्हणतात, माझ्या भारतभूमीला माझ्या जन्मदिवशी स्वातंत्र्य मिळेल. योगी अरविंदांचा जन्म आहे 15 ऑगस्ट. साधना, तपाचरण, सद्गुरूंची कृपा शब्द वाया जाऊ देत नाही. समर्थांची साधना चालू आहे टाकळीला. रामाची कृपा झालेली आहे. उपदेश प्राप्त झालेला आहे. ध्यानाला बसलेले असताना डोळे मिटलेले आहेत आणि ज्या सरणावर आपल्या पतीचं प्रेत ठेवलेलं आहे ती साध्वी येते आणि ती म्हणते की बाल ब्रह्मचारी दिसतो आहे, त्याला जाता जाता नमस्कार तर करू. ती नमस्कार करायला येते. हातातली काकणं वाजतात आणि बाल नारायण म्हणतो, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ती म्हणते, महाराज, मला तुमच्या साधनेवर किंवा तुमच्या आशीर्वादावर शंका नाहीये. फक्त मला एवढं सांगा की हा जो आशीर्वाद तुम्ही मला दिलाय तो या जन्मासाठी आहे का पुढच्या? असं म्हणल्याबरोबर, हे वाक्य ऐकल्याबरोबर समर्थ रामदासांचे डोळे खाडकन उघडले. सद्गुरू, माझा आराध्य दैवत प्रभू रामचंद्र माझ्या तोंडून असं कसं बोलून घेतील? हे मी बोललोय का? नाही, माझ्याकडून त्यांनीच बोलवून घेतलेलं आहे. ते म्हणाले, काय झालं माई? त्या बाईंनी सांगितलं की ते पहा तिकडं, मी तुम्हाला नमस्कार करायला आले जाताना. माझे पती तिथं सरणावर आहेत. समर्थ तिथं आले, प्रोक्षण केलं, मंत्रोच्चार केला, पाणी शिंपडलं, हात तळवे घासायला लावले आणि गेलेली नाडी मंद झाली आणि ते दशपुत्रे उभे राहिले. दशपंचक गावचे हे कुलकर्णी. समर्थ म्हणाले, अष्टपुत्र म्हणालो होतो, पण तुम्हाला 10 मुलं होतील. आता आली का पंचायत? पण म्हणाले, मला पहिला मुलगा दिला पाहिजे. आनंदाने त्यांनी पहिला मुलगा दिला. तो म्हणजे टाकळीचा पहिला मठ, जिथं पहिला गोमयाचा मारुती उभा केला, तिथले पहिले मठपती हे समर्थांचे उद्धव स्वामी आहेत. आणि त्या दशपंचक गावच्या कुलकर्ण्यांचं आडनाव काय झालं? दशपुत्रे. उपदेश, मंत्र याचं एक अलौकिक तेज त्या मंत्राचा जागर करणाऱ्या साधकाच्या अंगी येते. म्हणून नामस्मरण करणं, आम्हाला दिलेल्या मंत्राचा जप करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आत्मस्वरूपाचं ज्ञान मिळवण्यासाठी आम्हाला ह्या मंत्राचा उपयोग होतो. कुठलं ज्ञान आम्हाला मिळवायचं आहे? नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इहमुत्तमम. त्या ज्ञानाची उपमा, तेवढं पवित्र ज्ञान या जगामध्ये कुठलंही नाही. ते कोणतं ज्ञान आहे? आत्मज्ञान विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. भगवंत सांगतायत अर्जुनाला, तुला जर आत्मज्ञान मिळालं नसेल तर ही सगळी क्रिया, सगळी कर्म काही उपयोगाची नाहीयेत. आमचं जीवन आम्हाला जर जगायचं असेल खऱ्या अर्थाने, त्या जीवनाचा जर आशय काढून घ्यायचा असेल तर आम्हाला आत्मज्ञान प्राप्तीशिवाय या जगण्यात आणि आत्म झाल्यानंतर मरण्यात काही मजा नाही. आत्मज्ञान जर झालेलं नसेल तर जगणं आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी सुकर होतात जर प्राप्त झालं तर आत्मज्ञान. आणि ते आत्मज्ञान शास्त्र असं सांगतं की तत्फलम कोटी गुणितम ब्रह्मज्ञानम समोपमम. तुम्ही दान कराल, अन्नदान कराल, काय काय दान कराल, ज्ञानदान कराल, तीर्थयात्रा कराल, परंतु या सगळ्या दान केल्याचं जे पुण्य आहे त्याच्या कित्येक कोटी पटीनं हे ब्रह्मज्ञान प्राप्तीचं पुण्य आहे. म्हणून आम्हाला आत्मज्ञान प्राप्त करायचं. माझं ज्ञान काय? मी कोण आहे? माझ्या जीवनाचं स्वरूप काय? माझ्या जीवनाचं कर्तव्य काय?
माझं गंतव्य ठिकाण कुठं आहे आणि मी आलो कुठून, मी कशासाठी इथपर्यंत आलो. अनेक ग्रंथांचा संदर्भ समर्थांनी या समासामध्ये दिलेला आहे. आणि त्यांनी आत्मज्ञान, जो उपदेश घ्यायचा आहे, जो मंत्र आपल्या अंगीकारायचा आहे आपल्याला, त्यातून आपल्याला जे शेवटी जिथं जायचंय, जे मिळवायचंय, त्या आत्मज्ञानाची महती पटवून दिलेली आहे. स्वामी विवेकानंदांना वाटलं का नाही? अहो, त्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी अनेक जणांना विचारलेलं आहे, तुम्ही देव पाहिलात का, तुम्ही देव पाहिलात का? पण कुणीही उत्तर दिले नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्यांनी आपले राष्ट्रगान लिहिलं, त्यांच्याकडे तेव्हा ते नावेत राहत होते. स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, तुम्ही देव पाहिलात का? एवढी साधना करताय पाण्यावर बसून तुम्ही. ते म्हणाले, माझी साधना चालू आहे आणि तो मला एक ना एक दिवस दिसेल. पण जेव्हा ठाकूरांकडे स्वामी विवेकानंद आले आणि ठाकूरांना त्यांनी विचारलं की तुम्ही देव पाहिलात का? रामकृष्ण परमहंस म्हणतात, बेटा नरेन, जसा मी तुला पाहत आहे तसाच मी देव पाहिला आहे. नरेंद्राने दुसरा प्रश्न विचारला, तुम्ही देवाशी बोललात का? ठाकूर म्हणतात, जसा मी तुला बोलतो आहे तसा मी देवाशी बोललो आहे. काय आत्मविश्वास आहे, काय कॉन्फिडन्स आहे. असा सद्गुरू आपल्या आयुष्यात येणं आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं देणं. तया भाषणे नष्ट संदेह मोडे. माझ्या मनातल्या सगळ्या आशंका, माझ्या मनातले सगळे किंत, हे सगळे निघून जायला पाहिजेत. माझं मूळ स्वरूप मला कळण्याची तळमळ. समर्थ म्हणतात की ही जर तळमळ आपल्याला लागली तर सद्गुरू ती तळमळ आपली शांत करतात आणि आपल्याला ते ज्ञान प्राप्त करून देतात. समर्थ म्हणतात, ऐसे उपदेश अनेक परिज्ञाने विना निरार्थक, ये विषयी असेक भगवद वचन श्रीराम. अनेक मंत्र आहेत म्हणाले, शेकडोनी मंत्र असतील, परंतु ज्या मंत्रातून तुम्हाला खूप सिद्धी मिळतील, बाकीच्या होत आहे ना, असं खूप जणांच्या आयुष्यात आहे. मी पाहिलेले तशी लोक, त्यांना साधना प्राप्त झाली, पण त्या साधनेतच जर तुम्ही अडकून बसलात तर तुम्हाला आत्मज्ञान देण्याची पात्रता तुमच्या अंगी येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की असे खूप मंत्र आहेत, परंतु ज्ञाने विन निरार्थक. जर ज्ञान मिळवता येत नसेल आणि ज्ञान देता येत नसेल तर या सगळ्या मंत्रांना काहीही अर्थ नाही. आणि मग समर्थ असं म्हणतात की भगवत वचनच आहे. आत्मज्ञान विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. गीतेमधला आपण त्याचा आता अभ्यास केला. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इदमुत्तमम. आत्मज्ञाना एवढं पवित्र काहीही नाही. यस्य कस्यच वर्णस्य ज्ञानम देहे प्रतिष्ठितम. या देहाची प्रतिष्ठा कशात असेल तर ते आत्मज्ञान प्राप्त करण्यात आहे. भवे जन्मनी जन्मनी. अनेक जन्म घेऊन सुद्धा जर ते मिळत नसेल तर जन्म घेण्याला काही अर्थ नाही. म्हणून समर्थांनी या समासामध्ये दशक 5 समास 4 या समासामध्ये मंत्रांचा महिमा सांगितला, मंत्रांचं महत्व सांगितलं, मंत्र किती प्रकारचे आहेत ते सांगितलं. परंतु समर्थ शेवटी असं म्हणतात की ब्रह्मज्ञान जर प्राप्त होणार नसेल, अनेक सिद्धी मिळतील, त्याचा काही उपयोग नाही. आत्मज्ञान मिळवणं हे आपल्या जीवनाचं अंततोगत्वा ध्येय आहे. आता यानंतरचा पुढचा जो समास आहे बहुधा ज्ञान निरूपण. यामध्ये
समर्थांनी इथं सांगितलं की आत्मज्ञान मिळालं पाहिजे. आता ज्ञानाचे प्रकार काय आहेत ते समर्थ या समासामध्ये सांगतायत. आणि बहुधा ज्ञान निरूपण यामध्ये हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे असं समर्थ सांगतायत. हा समास आपण उद्या संत समागम या व्यासपीठावरून त्याचं चिंतन उद्या दुपारी 2 वाजता आपण करूया. आदरणीय प्रवीण शास्त्री केळीकरांच्या सूचनेप्रमाणे समर्थांच्या वाङ्मयाचा ते मला म्हणाले की जोपर्यंत लॉकडाऊन चालू आहे तोपर्यंत हे चालू द्या. नाही तर मला असं वाटलं की प्रस्थानत्रयी सांगायची आहे, मानाचे श्लोक 2 दिवस, दासबोध 2 दिवस, आत्माराम 2 दिवस. पण ते म्हणाले की छान चाललंय. आणि मग तुम्ही सगळी मंडळी मी 2:02 वगैरे स्क्रीन काढल्याबरोबर फेसबुकचं ओपन केल्याबरोबर आपल्या सगळ्यांचं दर्शन होतं. आपल्या सगळ्यांचं दर्शन घेत माझ्या पाठीशी असलेल्या समर्थांना मी पाहत राहतो. समर्थांच्या दासबोधाचं विवरण आपल्यासारख्या विचक्षण साधकांसमोर करण्याचं भाग्य मला या व्यासपीठावरून मिळालेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातल्या हृदयस्थ परमेश्वरास अभिवादन करतो. आजची सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.